बसू मग पहा कोण कोण पार्टनर आहे अजय आणि विजय या दोघांचा रेशो काय आहे 3:2 हे कोणते पार्टनर झाले हा झाला त्यांचा ओल्ड रेशो आता 3:2 ला आपण फ्रॅक्शन मध्ये कसं लिहितो 3/5 2/5 हे कोणते पार्टनर झाले हा झाला त्यांचा ओल्ड रेशो आपल्या याच्यात न्यू पार्टनर आला म्हणते संजय कोणाला आणि याचा रेशो राहील 1/5 मग हे कोणते झाले ओल्ड तर हा झाला ओल्ड रेशो हा कोण आहे तर हा झाला त्याचा न्यू रेशो आता पहिल्या नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं आहे संजय शुड ब्रिंग ₹30,000 फॉर कॅपिटल and 20,000 फॉर गुडविल बाय आरटीजीएस काला याला होतो असं म्हणजे त्यानं पैसे आणले पण पैसे आपल्याला न देता त्यानं कुठं टाकले बँकेत मग पैसे आले का गेले काय काय आणलं त्याने कॅपिटलचे 30,000 आणि गुडविलचे 20,000 मग एवढे पैसे आपल्या अकाउंट मध्ये आले की गेले काय काय आणलं त्यांनी गुडविल चला सेकंड नंबर वाली पहा काय प्लांट वर डिप्रिसिएशन काढा मग काढून दाखवू का जमत याची गरज नाही ना डिप्रिसिएशन काढलं तर प्लांट इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल चला प्लांट वर टाका त्याच्यानंतर ऑल डेटर्स आर गुड हे आपण बऱ्याच वेळा शिकलो हा पहिले डेटर पहा क्वेश्चन मध्ये तिथं पहा एक आरडीडी आली आहे कोणती किती आली सांगा 1,000 ही कोणती झाली आता ऍडजस्टमेंट मध्ये जी आली ही कोणती आहे न्यू तर ऍडजस्टमेंट मध्ये काय म्हणते ऑल डेटर्स आर गुड सगळे लोक कसे आहेत म्हणजे आपले किती पैसे बुडणार आहे काहीच नाही म्हणजे किती झिरो मग आपल्या कामाची कोणती आहे न्यू वाली मोठी असेल डेबिट साइडला येते आणि छोटी असेल आपली न्यू वाली छोटी आहे मग कुठे येईल चला डेटर वर नंबर टाकला ना नेक्स्ट वर 40,000 स्टॉक 36,000 होता 36 आणि त्याला किती लावा म्हणते 40 म्हणजे स्टॉक काय झाला चला टाका नंबर चला नेक्स्ट फॉर ₹15,000 मग इन्व्हेस्टमेंट किती होती बाबा 17 ही 17,000 ची वस्तू कोण घेतली किती मध्ये 2,000 रुपये हा कमी झाले का वाढले इन्व्हेस्टमेंट वर टाका त्याच्यानंतर कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स adjusted in new ratio through bank account शिकलो आपण असं कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स adjusted in new ratio म्हणजे याच्यासाठी पहिले आपल्याला शोधावा लागतो न्यू रेशो आणि न्यू रेशो काढण्यासाठी मी तुम्हाला 2 स्टेप सांगितल्या होत्या फॉर्म्युले सांगितले होते आहे भाई आणि चला पहिल्या नंबरच्या स्टेपचं नाव आहे बॅलन्स रेशो काय नाव आहे बॅलन्स रेशो काढण्यासाठी हा फॉर्म्युला लिहून दिलाय भाई 1 रुपी मायनस न्यू पार्टनर्स रेशो काय काढत आहे आपण त्याचा फॉर्म्युला काय आहे 1 रुपी मायनस न्यू पार्टनर रेशो मग 1 रुपी जसाच्या तसा मायनस कोणता पार्टनर चला न्यू पार्टनरचा रेशो किती आहे 1/5 आता याला सॉल्व पण इथं कसं झालं हा नंबर फ्रॅक्शन मध्ये आहे हा नंबर फ्रॅक्शन मध्ये नाही मग इथं फ्रॅक्शन क्रिएट करायला लागला आपल्याला मग काय करायचं
याला डिवाइड 1 करून. मग आता दोन्ही नंबर सिमिलर झाले. 1/1 मायनस 1/5. आता इथं साइन कशाचा मग मायनसचं जर साइन आलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरपा गुणाकार. चला 5 1 5 मायनस 1 1 1. समजलं? 5 मायनस 1. आता डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर सोबत करा. 5 1 5. कसं आलं समजलं रे? आता याला आपण सॉल्व करू. 5 minus 1 is equal to 4 upon. मग कोणता रेशो काढला आपण? त्याचा आन्सर आलं चंद्रा 4/5. कसा आला समजलं रे? आता दुसऱ्या नंबरचा रेशो कोणता काढत असते तर ते सांगते आपल्याला निरकर साहेब. जिसका साहेब लक्षात घ्या तुम्ही इकडे लक्षात. मी बोमलीच्या डेटापासून बोलतो ना. दुसऱ्या नंबरवर काढत असते न्यू रेशो. आणि न्यू रेशो काढण्यासाठी फॉर्म्युला मी तुम्हाला असा लिहून दिला आहे. बॅलन्स रेशो इनटू ओल्ड पार्टनर्स ओल्ड रेशो. काय फॉर्म्युला लिहून दिला आहे? ओल्ड बॅलन्स रेशो मल्टिप्लाइड बाय ओल्ड पार्टनर्स ओल्ड रेशो. आता हा फॉर्म्युला आपण नेहमी रिपीट करत नाही. मग मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती का या साइडला सर्वांची नावं लिहून ठेवा. मग या साइडला कोणा आहे त्याचे नाव लिहून विजय आणि संजय. याचा मुळे असं होईल की हा फॉर्म्युला 3 वेळा रिपीट करायची गरज राहणार नाही. आपण फॉर्म्युला इथे लिहिलाय. फक्त अजयच्या वेळेस अजयच्या व्हॅल्यू यूज करू, विजयच्या वेळेस विजयच्या. तर पहिले कोणाचा काढा अजय. तर फॉर्म्युला तोच आहे आपला. काय फॉर्म्युला आहे? बॅलन्स रेशो. किती आला बॅलन्स रेशो? 4/5 मल्टिप्लाइड बाय ओल्ड पार्टनर्स ओल्ड रेशो. मग ओल्ड पार्टनर कोण होईल? चला अजयचा ओल्ड रेशो किती आहे? 3/5. तुम्हाला समजलं? आता कोणासाठी काढता? फॉर्म्युला ह्याच ठेवू. फॉर्म्युला काय आहे? बॅलन्स रेशो. चला बॅलन्स रेशो आला 4/5 मल्टिप्लाइड बाय ओल्ड पार्टनर्स ओल्ड रेशो. आता ओल्ड पार्टनर कोण आहे? मग विजयचा रेशो होता 2/5. आता तिसरा पार्टनर कोण आहे? संजय हा ओल्ड पार्टनर आहे का न्यू पार्टनर? तर याच्यासाठी अशा व्हॅल्यू यूज करायच्या नाही. हे ब्लँक सोडून द्यायचं. कोणाचं ब्लँक सोडायचं? कोणाचं? न्यू पार्टनर. आलं काय लक्षात? आता सॉल्व करू. मगाशी साइन कायचं होतं? तेव्हा काय केलं? आता साइन कशाचं आहे? मल्टिप्लिकेशन. तर आता सरळ न्यूमरेटरचा न्यूमरेटर सोबत डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर. म्हणजे आपल्या गावरानी भाषेत वरचा वरचा खालचा खालचा. चला 4 3 चा 12 अपॉन 5 5 चा 20. पहिल्याचा रेशो झाला 12/20. दुसऱ्याचा 4 2 चा 8 अपॉन 5 5 चा 20. येतीवादा. आता तिसऱ्याचं निघत नसते त्याला शॉर्टकट ट्रिक न काढायचं. कसं काढायचं? तर इथला डिनॉमिनेटर 25 आहे, इथला डिनॉमिनेटर 25 आहे, इथला डिनॉमिनेटर किती? मग आता आपण असं अज्यूम करू का आपल्याजवळ किती रुपये आहेत? 25 आहे ना. रजत इथं किती रुपये येईल बाबा? रजत 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 हा ना 5. भूषण 5 कसे आले?
रजत 5 कसे आले? काय केली हुशार? उसात जाते पण पाणी गेला कुठे? हा तुम्ही पहा प्रयोग काय हसतले का? दादा तू समजलाय किती आले? 5 कोणाला समजलं? कसे आले 5? 25 मधून पहिल्याला गेले 12, दुसऱ्याला गेले 8, 12 आणि 20 गेले, उरले 5/25. रेशो होते 12/25 is to 8/25 is to 5/20. 25 न्यू रेशो होईल 12:8:5. हा झाला पार्टनरचा न्यू रेशो. कोणता रेशो? न्यू रेशो. आता आपल्याला करायचं आहे कॅपिटल ऍडजस्ट. काय ऍडजस्ट करायचं आहे? चला कॅपिटल ऍडजस्ट करण्यासाठी इथं काय सांगितलं होतं? तीनही पार्टनरचे नाव लिहून. कोण कोण आहे? अजय, विजय, संजय. तिघांचे नाव लिहून घ्या. आता ह्या तीनही पार्टनरचा रेशो आलाय 12:8:5. तो रेशो इथं लिहून घ्या. यापैकी नवीन वाल्या पार्टनरवर कॉन्सन्ट्रेट करा. कोणावर? चला नवीन पार्टनर कोण आहे? संजय. मग संजयचा रेशो किती आहे? 5. किती आहे? 5. या 5 रेशो करिता याने कॅपिटल म्हणून किती आणले? 30,000. मग तो असा रूल लावायचा. कोणावर लक्ष द्यायचं? नवीन पार्टनर. नवीन कोण आला? संजय. तर संजयचा रेशो आहे 5. 5 साठी कॅपिटल किती आणलं? 30,000. 30 कुठून आणले समजले काय? कायची व्हॅल्यू आहे ते? कॅपिटलची. मग 5 साठी 30,000 तर 8 साठी यांचं मग क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं होईल? 30,000 मल्टिप्लाइड बाय 8 अपॉन 5. आता सॉल्व. 5 1 ला 5, 5 6 ला 30. हे झाले 6,000 मल्टिप्लाइड बाय 8, 6 8 ला 48. आता असाच रूल याच्यासाठी वापरा. 5 साठी 30,000 तर 12 साठी किती? आता याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन 30,000 मल्टिप्लाइड बाय 12 डिवाइडेड बाय 5. चला याला याला सॉल्व केलं तर किती? 6,000 ना. चला 12 संख्या 72 70. समजलं? पहिल्याचं कॅपिटल किती आलं? दुसऱ्याचं 48, तिसऱ्याचं 48. हे झालं कॅपिटल ऍडजस्ट. चला नंबर पुढचा झालं. आता अकाउंट हे कॅल्क्युलेशन पेपर मध्ये लिहावं लागते. वर्किंग नोट त्या वरच्या लिहिल्याने ते चालते. पण हे इथून लिहायचं. आता पहिलं अकाउंट बनवत असतो आपण कॅश अकाउंट किंवा बँक अकाउंट. तर आपल्या याच्यात कॅश आहे की बँक आहे? मग बँक अकाउंट. पहिले बँक अकाउंटचं लिहून घेऊ. बॅलन्स सांगा किती आहे? 4,000. सायली किती आहे बॅलन्स? कोणत्या साईडला लिहायचं माहिती आहे ना? आता बॅलन्स लिहिल्यानंतर या अकाउंटचा एक छोटासा रूल लक्षात ठेवा. जर पैसे आले गेले. आता बा आपल्या याच्यामध्ये नवीन कोण आला? याने काय काय आणलं? म्हणजे पैसा कोणती साईड? डेबिट.
काय नावाने लिहू बाई? संजय's कॅपिटल अकाउंट. किती? नंतर किती? आणखी शोधा त्यानं काही आणलं काय किंवा त्यानं काही नेलं काय. पेमेंट वगैरे केलाय का बाबा? नाही. मग आता कॅश अकाउंट संपलं. आता काय करत होतो आणि काय करायला लागते निर्देशांची. आता काय करत होतो? ऍडिशन करत होतो. जे पैसे उरले त्याला नाव देत होतो त्याला. पण आज असं होत, आज टोटल करायची. हा कोणत्या अकाउंटच्या थ्रू ऍडजस्ट करायला किंवा ऍडजस्टमेंट मध्ये आलाय? बँक अकाउंटच्या. मग आज बँक अकाउंट मोजणी करायचा. याला असं ब्लँक सोडून देऊ, थोड्या वेळानंतर पाहू. आता सेकंड नंबरचं अकाउंट होतं. गुडविल सर्वांना पाठ झालं पाहिजे. याची सुरुवात कोणत्या साइडला करायची? क्रेडिट साइडला लिहायचं बाय कॅश अकाउंट किंवा बँक. किती गुडविल आणलं त्याने? 20. आता कॅश लिहिलं किंवा बँक लिहिलं. आज बँक अकाउंट बनवलं म्हणून मी बँक लिहिलं. कॅश किंवा बँक सेमच आहे. आता हे जे 20,000 इकडे लिहिले हे या साइडला कोणाला डिवाइड करायचं? मग गोल्ड पार्टनर आहे काही अजय's कॅपिटल अकाउंट, विजय's कॅपिटल अकाउंट. आणि दोघांचा रेशो काय आहे? तर पहिल्याचे होईल 12, दुसऱ्याचे होईल 8. याच्या दोनही साइडची टोटल सेमच येत असते 20 20. बरोबर आहे भले. आता पुढचं अकाउंट म्हणू आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट. या अकाउंट मध्ये अशा एंट्र्या घ्यायच्या ज्या इन्क्रीज आहे किंवा डिक्रीज. जर आपला लॉस झाला असेल तर डेबिट साइडला जायचं. जर आपलं प्रॉफिट झालं असेल तर क्रेडिट साइड. तर पहिले लायबिलिटी साइडला पहा काय इन्क्रीज डिक्रीज दिसते. काहीच नाही. पहा ना काय नाही आहे ना. मग झालं. आता असेट साइडला प्लॅट 35,000 होता ना. त्याच्यावर 10% काय काढावे? डिप्रिसिएशन काढलं तर प्लांट इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल? आणि जर असेट डिक्रीज झाली तर किती पर्सेंट? 10% होईल 3,500. पैसे कुठून आणून आलं समजून राहिलं? प्लांट नंतर आहे स्टॉक. इन्क्रीज आहे नाही आहे. स्टॉक आहे ना. किती होता? 36. किती लावा? 40. काय झाला? इन्क्रीज. मग स्टॉकची व्हॅल्यू वाढली, आपला फायदा झाला. लॉस झाला. मग कुठं घेऊ? स्टॉक. किती मिळेल? 4. स्टॉक नंतर आहे डेटर. हे इथे पहा डेटरचं करून ठेवलं आहे आपण. न्यू आरडीडी किती आहे? ओल्ड किती आहे? आपल्या कामाची कोणती? न्यू वाली जर मोठी असेल छोटी असेल, आपली न्यू वाली छोटी आहे, मग कुठे येईल? बाय डेटर अकाउंट. आणि दोघांचा डिफरन्स काढा 1,000. नंतर आहे इन्व्हेस्टमेंट. हे इथे लिहिलं आहे. इन्व्हेस्टमेंट किती रुपयाची? 17,000. हे कोण घेतली? किती मध्ये? 17 ची वस्तू 15 घेतली. 2,000चा लॉस झाला. कुठे?
इन्व्हेस्टमेंट किती रुपये 2,000. अजून पहा कोणती इन्क्रीज आहे का डिक्रीज आहे पहा काहीच नाही. आता दोन गोष्टी अजून शिकवल्या आहे. आउटस्टँडिंग प्रीपेड. आउटस्टँडिंग असेल तर डेबिट साइड, प्रीपेड असेल तर क्रेडिट साइड. असं काही आहे का? मग आपले हे अकाउंट सम टोटल करून घेऊ. बॅलन्स प्रॉफिट लॉस काढू. 4 आणि 5 आणि 5,500 ही साइड होती 5,500 5,500. याच्यातून ही साइड किती उरले? याला नाव देऊ आपण हा कोणाला डिवाइड करायचा? ओल्ड आहे अजय आणि चला रेशो काय आहे? सो काय 300 200. बरोबर आहे संस्कृती. आता आपल्याला बनवावे लागतात पार्टनरचे कॅपिटल. किती पार्टनर आहे? 3. पहिला पार्टनर आहे अजय. मग यो अजयचं कॅपिटल अकाउंट. दुसरा पार्टनर आहे विजय. तिसरा आहे संजय. हे तीनच अकाउंट सांगतो मी. बॅलन्स शीट तुम्हीच बनवा जागा नाही. आता कॅपिटल अकाउंट साठी टोटल किती पॉइंट? 4. कॅपिटल अकाउंट मध्ये तुम्ही काय लिहिलं? किती पॉइंट आहे? 4. पहिले लिहून घेऊ. बॅलन्स लिहायसाठी 2 हिंट आहे. जर ते आपली असेट असेल तर डेबिट, लायबिलिटी असेल तर क्रेडिट साइड. कॅपिटल कोणत्या साइडला आहे? लायबिलिटी साइडला. मग याचा बॅलन्स कुठे येईल? क्रेडिट साइड. पैसे कुठून घ्यायचे पहिले ना? हो. चला पहिल्याचं कॅपिटल आहे 45. पहिल्याचं बॅलन्स येईल 45. दुसऱ्याचं होईल 30. कुठून घेऊन राहिलो? समजून राहिलं का रे? तिसऱ्याचं कॅपिटल आला आहे का बा? तिसऱ्याचं लिहायचं नाही. असे 4 पॉइंट. पहिले काय लिहिलं? बॅलन्स. आता एंट्र्या दोनच एंट्र्या डिवाइड करत असते. रिझर्व आणि प्रॉफिट आहे. जरा लायबिलिटी साइडने पहा. रिझर्व आहे ना? किती आहे? कोणाला डिवाइड करायचा? ओल्ड पार्टनरचा रेशो काय आहे? चला करू काय डिवाइड. पहिल्याला 10,500, दुसऱ्याला 7,000 आले. आता सांगा रिझर्व या साइडला लिहू की या साइडला? इकडे काय लिहायचं? असे. इकडे काय लिहायचं? रिझर्व जो आहे हा कोणत्या साइडला आहे? क्रेडिट साइडला लिहायचा. जनरल रिझर्व पहिल्याला येईल 10,500, दुसऱ्याला येईल 7,000. पहिले काय लिहिलं? मग एंट्र्या. आता तिसरा पॉइंट डेबिटचं क्रेडिट, क्रेडिटचं डेबिट. मग आता पहिलं अकाउंट आहे बँक. याच्यात कुणाचं नाव आहे? संजय. कुठे होता? डेबिटचा. कोणाच्या अकाउंटला? काय नावानी? किंवा कॅश अकाउंट. 30,000 इकडे घेऊ. बरोबर आहे. अजून याच्यात कोण आहे? आता येऊ याच्यात कोण आहे? कुठे? डेबिटचा. काय नावाने? जिथून एंट्री घेतली त्याचं नाव काय नावाने? चला व्हॅल्यू. नंतर आहे विजय. कुठे? आता जाईल कोणाच्या अकाउंट? काय नावाने रे बाबू? सांगा व्हॅल्यू सांगा. 8. आणखी कोणी राहिलं काय पहा. मग आता चला रिव्हॅल्यू. इथं पहा या साइडला कोणी आहे काय? मग आता इकडे इथं कोण आहे? अजय. कुठे आहे? क्रेडिटचा.
अजयची एंट्री काय नावाने लिहायचं रिव्हॅल्युएशन तिथलीच व्हॅल्यू किती रुपये आता बोलायचं कुठे आहे क्रेडिटचा कोणाच्या अकाउंट काय नावाने सांगा पैसे सांगा 2 किती पॉइंट झाले 3 पहिले लिहिलं मग एंट्र्या डेबिटच्या क्रेडिटच्या चौथा पॉइंट असा आहे हे जे इन्व्हेस्टमेंट होती हे इन्व्हेस्टमेंट 15,000 मध्ये कोण घेतली कोणाच्या अकाउंटमध्ये इन्व्हेस्टमेंट आपली इकडे का इकडे डेबिट काय नावानं लिहू तिथलीच व्हॅल्यू घेऊ किती 15 ते 17 तर अजून कोणती वस्तू घेतली आहे का शोधा नाही मग आता आपण आधी काय करत होतो आणि आज आपल्याला काय करावं लागतं आधी आपण टोटल करत होतो याच्यातून जे पैसे मायनस करून उरले त्याला नाव देत होतो बॅलन्स असंच केलं होतं ना काय आज असं करावं लागत नाही आज आपण कॅपिटल काय केलं ऍडजस्ट पहिल्याचं कॅपिटल किती आहे ते असते त्यांच्या अकाउंटचं बॅलन्स आज पहिले बॅलन्स लिहावं लागतं तर पहिल्याचं बॅलन्स किती होईल 70 दुसऱ्याचं बॅलन्स किती होईल 48 तिसऱ्याचं बॅलन्स किती होईल 30 कालपर्यंत आपण हे बॅलन्स कसे काढले होते टोटल केली होती मायनस करून जे पैसे उरले त्याला नाव दिलं होतं बॅलन्स आज आपल्याला असं करावं लागत नाही आज आपण काय केलं बॅलन्स लिहिलं हे पैसे कुठून आणले समजले आता टोटल करायची आणि जे पैसे उरले ते कोणत्या अकाउंटच्या थ्रू ऍडजस्ट करावे बँक मग आता टोटल करून बॅलन्स 45 10 55 12 67 67 अरे माझा हे साइड मोठी आहे 87 300 इकडची साइड मोठी आहे या 87 300 तो 20,200 है ना काही कोणाला घेणं देणं नाही शिकवले का 87 300 मधून 65,000 67,500 मायनस केले तो 20,200 बरोबर आणि हे कोणत्या अकाउंटच्या थ्रू ऍडजस्ट करावे हे जे पैसे उरले याला नाव काय द्यायचं बँक चंद्रा आता हे जे बँक आलं बाई हे कोणत्या अकाउंट मध्ये न्यायचं हे बँक कोणत्या साइडला आहे क्रेडिटचं कुठं न्यायचं आणि जिथून एंट्री घेतली त्याचं नाव काय नावानं लिहू किती रुपये 20,200 ते इथं आलं समजलं काय आता पुढच्या अकाउंट 48,200 तिकडची 45 45 म्हणजे 48,200 मोठे आहे याच्यातून या साइडचे किती 45 म्हणजे उरले 3,200 आणि याला पण कोणत्या अकाउंटच्या थ्रू ऍडजस्ट करायचं बँक आता हे जे बँक आलं हे कोणत्या अकाउंटला न्यायचं बँक अकाउंटला कुठे होतं क्रेडिटचं काय नावानं लिहू सांगा विजय कॅपिटल 200 ना रे चुकलं नाही ना टोटल बघ ना आता तिसऱ्याचं अकाउंट क्लोज करू तर याच्यात बॅलन्स येत नाही दोन्ही साइड सेम आहे
30,000 30,000 बरोबर आहे. आता काय करावं लागेल, जे बँक अकाउंट आपलं क्लोज करायचं राहिलं त्याला पहिले क्लोज करू. ती सही मोठी 30 20 50 30 70 3 73 4 77,400 77,400 77,400 याच्यात ही सही उरले 77,400 त्याला नाव द्यायचं बाय. आता बनवावं लागते न्यू बॅलन्स शीट. बनवता येईल तुम्हाला? चला न्यू बॅलन्स शीट तुम्ही बनवून सांगा.